एकूण जर ह्या प्रश्नावर पाहायला गेलं तर हिंदू समाजाने एक आवाज उठवला पाहिजे असं वाटतं का, जर मुंबई वाचवायची असेल? फक्त हिंदू समाजाच्या विषयी नाही, ज्यांच्या बॉम्बेवर प्रेम असेल त्यांना सर्वांना बॉम्बे वाचवण्यासाठी पुढे यावं लागेल. ह्या अवैध घुसखोरांमुळे हल्ल्यांचं प्रमाण म्हणजे 26/11चा एक मोठा हल्ला, ज्यामध्ये पाहायला मिळालं की दहशतवादी जरी पाकिस्तानमधून आले असले तरी इथल्या काही गटांचा त्यांना पाठिंबा होता किंवा दहशतवाद्यांच्या पाठिंब्यासाठी काही जण इथले काम करतात, तर त्याच्यावर काय सांगाल? मी आहे ना, ते सर्वांना माहीत आहे की याकूब मेमन ते हमल्यामध्ये होता, त्यांची फाशीची सजा झाली आणि नंतर ते जेव्हा ते जनाजा निघाला माहीमतून त्यावेळी 100-150 लोक त्यामध्ये होते आणि ते कोणाने दुबईमध्ये फोन केला, भाई कोणी जनाजामध्ये पण नाही आले. तो भाईने 4-5 ठिकाणी फोन केला आणि स्लीपर सेल सर्व ॲक्टिव्ह झाले. आपले चंडी रोडवर ते तिथे 15,000 लोकांचे मॉब एकत्र झाला. हा कुठून आले, कशासाठी आले? ते आतंकवादी होता, ते दहशतवादी होता, कोण ते, हा एक चालला काय हे हे काय ते काही देशभक्त न होते. देशासाठी त्याने 268 मुंबईकरांचा कत्ल केला होता, तरी पण ते साबूत राहिले.